भारत हॉस्पिटल में माहिर डॉक्टर्स की फीस सिर्फ 50 रुपए। कहाँ मिलेगा? भारत मेडिकल पर मिलेगा। भारत मेडिकल पर सब मिलता है। मोहम्मद यूसुफ अतार के फरजान अब्दुल समद के यहाँ मियारी कंपनियों के सीसीटीवी कैमरे जैसे C+ दस्तियाब है। एलईडी लाइट्स, सिस्काई, TLS और इसके अलावा दूसरी कंपनियों के एलईडी बल्ब दस्तियाब है। हमारा पता है रूबरू मक्का मस्जिद, अफरा कलेक्शन के पीछे, चौक बाजार, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। इंजीनियर के साथ मारपीट पर बल्दिया हाउस में मुलाजिमिन का काम बंद, एहतजाज किया गया। सोडी के खिलाफ मामला दर्ज, आम इजलास भी मुलतवी। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के शहर सदर और बीजेपी कॉर्पोरेटर के शहर सदर दिलीप सिंह सोडी की जानिब से बल्दिया उज़्मा नांदेड़ के इंजीनियर श्री संदीप पाटिल को मारपीट करने के वाक़े को लेकर आज बल्दिया उज़्मा नांदेड़ के ओहदेदारान मुलाजिमीन ने काम बंद एहतजाज किया, जिसकी वजह से बल्दिया उज़्मा की मेयर शीला भौरे ने आम इजलास मुलतवी कर दिया। इजलास में कमिश्नर गणेश देशमुख हाजिर थे। माबाकी ओहदेदारान व मुलाजिमीन गैर हाजिर थे। इस दौरान जूनियर इंजीनियर संदीप पाटिल की शिकायत पर सोडी के खिलाफ इतवारा पुलिस स्टेशन में तहत दफात के सरकारी कामकाज में मदाखलत का मामला दर्ज किया गया। मज़ीद तहकीक़ात जारी है। सायंकाळी महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संदीप पाटील हे त्यांचं दैनंदिन कामकाज करत असताना एका नगरसेवकाचे पती दिलीप सिंग सोडी आणि त्याचे काही साथीदार हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याच्याशी आधी हुज्जत घातली, नंतर त्यांनी मारहाण केली आणि त्यांना जखमी केलं। नगरसेवकामार्फत किंवा त्यांच्या नातेवाईकामार्फत मागच्या अनेक दिवसामध्ये वारंवार ह्या घटना घडत आहेत, आधी पण घडलेल्या आहेत। अनेक वेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत, लोकप्रतिनिधींच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधीमार्फत मध्यस्थी करून प्रकरण जिथल्या तिथं मिटवण्याचे बरेच वेळेस प्रयत्न झाले, तरी देखील ही वृत्ती संपुष्टात येत नाही आहे आणि त्यामुळं अशा वृत्तीविरुद्ध कायदा हातात घेणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळं आज आम्ही हे काम बंद आंदोलन केलं। सोडी आणि त्याचे जे सहकारी ज्यांनी आमच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला त्याला अटक करावी। त्यांच्या ज्या पत्नी आमच्या नगरसेविका आहेत त्यांच्या जोरावर त्यांनी हे केलेलं आहे, त्यांच्या सांगण्यावरून या गोष्टी झालेल्या आहेत। त्यांचं हे गैरवर्तन आहे, त्यांचं नगरसेवक पद रद्द करावं आणि अशाच पद्धतीनं इतर नगरसेवकांचे जे नातेवाईक महापालिकेतून अधिकाऱ्यांना दमदाटी करतात, कामकाजात हस्तक्षेप करतात, त्या सर्वांना प्रतिबंध करावा अशी आज आमची मागणी होती। आयुक्त महोदयानं त्याबाबतचं परिपत्रक आज काढलेलं आहे। आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला आहे। पोलिसांमार्फत कार्यवाहीची आम्हाला अपेक्षा आहे। जोपर्यंत त्यांना अटक होणार नाही आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे आणि आज आम्ही महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज आम्ही स्वतः सगळे निर्धार केलेला आहे की जे कुठलाही नगरसेवक असेल, त्याचे नातेवाईक असतील, अशा पद्धतीनं जर कर्मचारी अधिकाऱ्यांचे जे गैरवर्तन करतील तर त्यांना पूर्णपणे आमचं सहकार्य राहील। नागरिकांना वेठीशी धरणे हा आमचा कुठलाही हेतू नाही, परंतु आज कामकाज करत असताना महापालिकेकडे अतिशय रिसोर्सेस कमी झालेले आहेत, नागरिकांच्या मागण्या वाढलेल्या आहेत आणि रिसोर्सेस जे काही शक्य आहे ते वाढवणे किंवा त्याला आहे त्या परिस्थितीमध्ये मदत करणे कर्मचाऱ्यांचं काम आहे। त्यापेक्षा जास्तीच्या अपेक्षा नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी पूर्ण करू शकत नाही, तरी देखील नगरसेवकांमार्फत अनैतिक कामे करण्यासाठी, नियमबाह्य कामे करण्यासाठी, त्यांचे इतर हेतू साध्य करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांवर दडपण आणणे आणि आता मारहाणीपर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे। याला प्रतिबंध घालणं अत्यंत आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही आज सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी हा निषेध केलेला आहे आणि यापुढे देखील जर आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत कुठलंही गैरवर्तन जर झालं तर इतक्याच प्रखरपणे आम्ही त्यांचा विरोध करू। मोहम्मद बशीर अहमद परदेसी के फर्जंद मोहम्मद फारूक अहमद के यहाँ शादी ब्याह और रोजमर्रा के इस्तेमाल के लिए हर किस्म के हैदराबादी वज़ा के बर्तन दस्तियाब है। एक मरतबा जरूर तशरीफ लाए। MF फारूक एंड ब्रदर मेडल सेंटर, रूबरू मक्का मस्जिद, चौक बाजार, नांदेड़।